पुढची बातमी बघूयात। पालघरमधल्या शेतकऱ्यांना यंदा अतिवृष्टीचा दुहेरी फटका बसलाय। गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे भाताची पेरणी, बियाणं आणि रोपं वाहून गेली, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं। 4 दिवस पावसाने उघडीप दिल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची रोपं शिल्लक आहेत त्यांनी रोपाच्या रोपणीला सुरुवात केली, मात्र अनेकांवरती दुबार पेरणीचा हंगाम निघून गेल्यामुळे शेती ओसाड ठेवण्याची वेळ आली आहे। पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवस मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळे जे शेतीची कामं होती ती थांबलेली होती। मात्र आता 4-5 दिवसापासून जो पाऊस आहे त्याने उसंत घेतलेले आहे, अधूनमधून पाऊस सुरू आहे। मात्र ज्या भात रोपण्या आहेत त्या भात रोपण्यांच्या कामाला वेग आलेला आहे। अंतिम टप्प्यात या भात रोपण्या आहेत। आपण पाहू शकतो की अगदी जे भात रोपण्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या ठिकठिकाणी आपल्याला सुरू असलेल्या पाहायला मिळतात। अगदी मनुष्यबळ कमी असलं तरी ह्या भात रोपण्या आहेत त्या आटपण्याच्या तयारीत शेतकरी आहेत। आपण बघाल तर मोठ्या प्रमाणात इथे शेतकरी आपल्याला सगळीकडे दिसत आहेत। सगळीकडे ज्या रोपण्या आहेत त्या सुरू आहेत। एकूणच पाहायला गेलं तर खरं तर 75,000 हेक्टरवरती जिल्ह्यामध्ये भात लावणी केली जाते, उत्पादन घेतलं जातं। मात्र आता पाहायला गेलं तर ह्याच्यातलं बरंचसे क्षेत्र आहे तर ह्या मुसळधार पावसाने जे आपत्ती आणली त्यामुळे कमी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही। एकूणच बघायला गेलं तर आता या भात रोपण्या आहेत जिल्ह्यातल्या त्या अंतिम टप्प्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतंय। संतोष पाटील, ABP माझा, पालघर।